महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करतो, वंदन करतो. नव्या मालिकेला आजपासून मी सुरुवात करत आहे आणि ही सुरुवात या अर्थानं म्हणत आहे की मागच्या जे काही मी प्रवचने दिले ते बुद्धकालीन जे काही त्यांचे समकालीन जे अनुयायी होते आणि मग कौंडिन्यापासून तर अगदी आपण जे काही शेवटचे प्रवचन पाहिले, विशाखा असतील, पटाचारा असतील, या सगळ्या म्हणजे अ, अनेक महिलांनी अनुयायीत्व बुद्धाचं स्वीकारलं, अनेक पुरुषांनी स्वीकारलं, अनेक जाती धर्माच्या लोकांनी स्वीकारलं, ब्राह्मणांनी स्वीकारलं, अग्निहोत्री ब्राह्मण असतील, परिवाजक ब्राह्मण असतील, यश आणि त्याच्यासारखे अनेक असे वैश्य लोक असतील, क्षत्रिय हे जे शाक्य कुलातले लोक होते, 30 भद्रीय वर्गीय लोक होते, हे क्षत्रिय लोकांनी बुद्ध धर्माचा अनुयायीत्व स्वीकारलं. आणि जो मोठा वर्ग होता, ब्राह्मण कमी मात्रामध्ये होते, क्षत्रिय कमी मात्रामध्ये होते, वैश्य कमी मात्रामध्ये होते आणि म्हणून कौंडिन्य हे परिवाजक लोक होते, ब्राह्मण होते पण परिवाजक होते. अग्निहोत्र ज्याला आपण जटिल काश्यप बंधू म्हणतो, हे अग्निहोत्र पूजक होते, अग्नीचं पूजन करायचे आणि त्यांचे जवळपास 1000 अनुयायी होते आणि या सगळ्यांची मिळून साधारणतः 1000, 500 आणि 250 असे पावणे 2000 लोकांना बुद्धांनी अनुयायी. त्याच्यानंतर यश हा वैश्य होता, त्याचे 50 मित्र वैश्य समाजाचे त्या वर्गाचे, त्यांना बुद्धाचा अनुयायीत्व स्वीकारला. नंतर क्षत्रिय पुत्र हे सगळे त्रिवर्णिकांनी जे स्वतःला श्रेष्ठतम समजायचे बुद्धाचे अनुयायी झाले. पण सगळ्यात मोठा जो वर्ग होता साधारणतः तो 80 ते 85% असा समाज होता, जो महिलांनी आणि शूद्रांनी व्यापलेला होता. बुद्धानं त्यांना सुद्धा आपला अनुयायीत्व दिलं. अनेक महिला बुद्धाच्या अनुयायी झाल्या, अनेक महिलांनी अनुयायीत्व पत्करलं आणि अरहंत पदाला, संपूर्ण दुःखमुक्ती, संपूर्ण तृष्णात्याग आणि संपूर्ण अगदी ज्याला विमुक्तीची अवस्था म्हणतो, निब्बाणाची अवस्था महिलांनी सुद्धा. शूद्र जे कुठल्याही अधिकारामध्ये येत नव्हते, वंचित होते, अशा शूद्रांचा, इवन अस्पृश्यांचा, शूद्र म्हणजे आपण काय समजतो, आजचा जो काही ओबीसी वर्ग आहे, जो ज्याला आपण आलुते आणि बालुतेदार म्हणतो, बलुतेदार आलुतेदार, असा हा जो कर्मिक आहे, जो काम करणारा आहे, कुणबी आहे, नंतर माळी आहे, साळी आहे, कोळी आहे, सुतार आहे, लोहार आहे, हे सगळे कार्मिक ज्याला शूद्र म्हणून संज्ञा मिळते, असे लोक बुद्धाच्या आणि त्याच्यानंतर अस्पृश्य, सुनीत नावाचा एक अस्पृश्य आहे, सोपाक नावाचा एक अस्पृश्य आहे, इवन जे अगदी जे आजारी लोक आहेत, सुप्रबुद्ध नावाचा, अशा अनेक लोकांनी बुद्धाच्या धम्माचा आनंद घेतला, बुद्धाच्या धम्मामध्ये दाखल झाले, बुद्धानं सहज त्यांना स्वीकारलं. सगळं व्यवस्था जी होती ती व्यवस्था भेदाभेदीची आणि चातुर्वर्ण्याची विषमतावादी बुद्धानं नष्ट केली आणि एका समानतेच्या पातळीवर समाजातल्या सर्व माणसांना एकत्र आणलं. हा झाला पहिला भाग आणि त्याच्यामध्ये आपण अनेक अनुयायी जे होते ते पाहिले. पण आता असे अनेक अनुयायी आहेत की जे बुद्ध काळात राहिलेले आहेत, पण सगळ्यावर भाष्य करणं शक्य नाही. पण त्याच्या नंतरचा जो भाग आहे, बुद्धाच्या नंतर जे अनुयायी जे झाले त्यांचा आपण आता या मालिकेमध्ये बघत आहोत. आणि पहिला जो भाग आहे, पहिलं जे प्रवचन आपण ऐकणार आहोत ते आहे मौगली पुत्त तिस्साचं. आणि हे यासाठी की बुद्धाच्या साधारणतः 200 वर्षानंतर, बुद्ध झाले 5व्या 6व्या शतकामध्ये इसवी सनाच्या पूर्व, पण बुद्धानंतर बुद्धाचं परिनिर्वाण झालं साधारणतः इसवी सन पूर्व 483 मध्ये आणि 483 इसवी सनाच्या नंतर मात्र मग 200 वर्षानंतर आपण जे पाहतो, तर 200 वर्षानंतर जे अनुयायी निर्माण झाले त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जो अनुयायी झालेला दिसतो म्हणजे त्याचा जो इतिहास आहे तो आहे मौगलीपुत्त इतिहास, मौगलीपुत्त तिस्साचा. आता
मोगलीपुत्त तिस्स का म्हणतात, तिस्सच का म्हणत नाहीत? तर 2-3 तिस्स असल्यामुळं. एक तर आपण ज्याला म्हणतो कुंतीपुत्र तिस्स असं एक नाव आलेलं आहे, कुंतीपुत्र. त्याच्यानंतर अ, अशोकाचा जो भाऊ होता ज्याला आपण मोठा भाऊ ज्याला म्हणतो, त्या मोठ्या भावाचा मुलगा त्याला सुद्धा तिस्स म्हटलं जातं. आणि म्हणून हे 2-3 तिस्सा असल्यामुळं आणि आपल्याला माहीत आहे की पुन्हा अ, अशोकाला ज्यांनी पहिल्यांदा उपदेश दिला त्याला सुद्धा तिस्स म्हटलं जातं. बरोबर आहे. असे अनेक तिस्सा असल्यामुळं मग त्यांच्या नावाच्या पुढं काही नावं जोडलेली आहेत. आणि म्हणून कुंतीपुत्र तिस्स, मोगलीपुत्र तिस्स किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे किस्सा आल्यामुळं मोगलीपुत्र तिस्स. आता मोगलीपुत्र म्हणजे कसं? जसं गौतमीपुत्र म्हणतो आपण. गौतमीपुत्र म्हणजे गौतमीचा पुत्र. तसा मोगली नावाचा जो काही मनुष्य होता, माणूस होता, त्याचा पुत्र म्हणजे मोगलीपुत्र तिस्स. त्याचं नाव तिस्स, पण मोगलीचा पुत्र आहे. अशा अर्थानं ते आहे. आता इतिहास कसा चालू होता आपण पाहूया आणि या या चरित्राचं वाचन का करायचं? का माहिती करून घ्यायची? तर हे जे व्यक्तिमत्व असतात, अतिशय मोठी दिशा देणारे असतात. बाबासाहेबांच्या आपण जर राजघराचा इतिहास पाहिला आणि राजघराच्या त्या पुस्तकांचा सगळं संग्रह पाहिला, तर त्या संग्रहामध्ये शेकडो असे व्यक्तिमत्वाचे चरित्रात्मक पुस्तक आहेत, की ज्याच्यातून बाल भीमरावाच्या मनामध्ये अ, उच्चतम व्यक्ती ज्यांनी या जगाला दिशा देण्याचं काम केलं आहे. अ, व्हॉल्टेअर नावाचा जो रुसो अतिशय मोठा तत्ववेत्ता आहे, ज्यांनी समाजदर्शन घडवलं. व्हॉल्टेअरचं चरित्र, नेपोलियन बोनापार्ट ज्यांनी अर्ध राज्य जिंकलं, फ्रेंच राज्यक्रांती आणि त्याच्या अगोदरचा जो इतिहास आपण पाहतो. त्याच्यानंतर महात्मा फुलेचं चरित्र आहे. कबीराचं चरित्र आहे, बुद्धाचं चरित्र आहे. युरोपियन जे पाश्चिमात्य जगातले अनेक मोठे-मोठे विचारवंत झाले त्यांचं चरित्र. या चरित्राचं अध्ययन करून बाबासाहेब या सगळ्यापेक्षा मोठे झाले. ही जी ऊर्जा आहे, मला हे सगळं जे काही प्राप्त करायचं आहे, या मोठ्या-मोठ्या चरित्रातून बाबासाहेबांनी स्वतःचं व्यक्तिमत्व एवढं मोठं घडवलं, की सगळे लोकं यांच्यापुढे आपण आता दुसरा शब्द कसा वापरायचा? यांच्यापुढे थोडेसे खुजे ठरवू लागले. का घडलं व्यक्तिमत्व? कारण त्यांनी व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला. व्यक्तिमत्व कुठल्या अडचणीतून आणि कशा पद्धतीने त्यांनी मात केली आणि कशा पद्धतीने या जगाच्या इतिहासावर आपलं नाव कोरलं, आपले ठसे उमटले. आणि म्हणून हे चरित्र का वाचायचे? बुद्धाचं चरित्र का वाचायचं? नेपोलियन बोनापार्टचं चरित्र का वाचायचं? व्हॉल्टेअरचं का वाचायचं? बाबासाहेबांचं चरित्र असेल, अ, नंतर महात्मा फुलेंचं असेल, शिवाजी महाराजांचं असेल, असं असंख्य आहेत. बुद्ध धम्माचे तर असंख्य आहेत. आता आपण हे जी नवीन सीरीज केली त्याच्यामध्ये हे सगळेच लोक येणार आहेत. नागार्जुनासारखा अतिशय मोठा महाविद्वान, ज्याला बुद्धानंतरचा दुसरा सूर्य म्हटलं जातं. पद्मसंभव आहेत. त्याच्यानंतर मग असंख्य म्हणजे धर्मकीर्ती आहेत, दिग्नाग आहेत, ज्यांनी बुद्ध धम्माचं अतिशय मोठं विद्वत्तापूर्ण पुढचा जो इतिहास आहे तो अतिशय मोठा. तर अशा अर्थानं आपण बुद्ध कालोत्तर अनुयायी या विषयाकडे आपण जात. तर आजचा विषय जो आहे तो जसं मी सांगितलं मोगलीपुत्त तिस्स. आता मोगलीपुत्ताचं चरित्र हे अतिशय मौल्यवान आहे. कशासाठी? यासाठी की पहिली धर्मसंगीती, धम्मसंगीती आपण ज्याला म्हणतो, जी बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर लगेच जी झाली, तिचा अध्यक्ष महाकाश्यपाने स्वीकारले. महाकाश्यपाच्या अध्यक्षतेखाली ती पहिली संगीती झाली. आणि या पहिली संगीतेमध्ये बुद्धाच्या सगळ्या शिकवणीचं संग्रह करण्यात आला आणि वेगवेगळे विभाग पाडण्यात आले. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. ही पहिली संगीती महाकाश्यपाच्या अध्यक्षतेखाली. दुसरी संगती स्थवीर यशच्या अध्यक्षतेखाली झाली होती. हा दुसरा संगीतीचा इतिहास आहे. आणि तिसरी संगीती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? आणि म्हणून ती झाली मोगलीपुत्ताच्या अध्यक्षतेखाली. जेव्हा सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट अशोक
बुद्ध धम्माच्या सान्निध्यात आला. आणि म्हणून हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व मोगली पुत्ततीस, ज्यांनी बुद्ध धम्माच्या 3ऱ्या संगीतीचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. आता यांच्याबद्दल अनेक कथा आहेत आणि कथा अशा आहेत की यांना अशा पद्धतीने म्हटलं होतं की अशोकाचं जे परिवर्तन झालं, अशोकाचं जे काही मन परिवर्तन केलं कलिंग युद्धानंतर, तर त्या काळातलं प्रमुख व्यक्ती म्हणून त्या पाटलीपुत्रामध्ये जे प्रमुख व्यक्ती म्हणून आपण जे म्हणतो किंवा त्या सगळ्या पाटलीपुत्राचे जे संघनायक आपण म्हणतो ते होते मोगलीपुत्त. पण मोगलीपुत्ताचं हे असं श्रेष्ठतम व्यक्तिमत्व जरी असलं तरी ते प्रत्यक्ष अशोकाला त्यांनी दीक्षा दिली किंवा अशोकाचं मन परिवर्तन केलं असा त्यांच्या संदर्भामध्ये काही इतिहास आपल्याला दिसत नाही. पण त्या पाटलीपुत्र संघाचे ते प्रमुख होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं सुरू होतं. मग अशोकाचा जेव्हा आपण विचार करू, पुढच्या रविवारी आपण अशोकाबद्दल बोलणार आहोत. मग अशोकाला कोण पहिला धम्म दिला, अशोकाची दीक्षा कोण केली, अशा पद्धतीने आपण पुढे पाहूया. आजच्या ह्याच्यामध्ये थोडासा अशोकाचा भाग येईल. आता कथा सुरू करूया. आता मोगली नावाचा एक ग्रहस्थ पाटलीपुत्रामध्ये राहायचा. पाटलीपुत्र म्हणजे आजचं जे काही पाटणा शहर आहे बिहार मधलं पटना, त्या पाटणा शहरामध्ये हा मोगली नावाचा एक ग्रहस्थ राहत होता. आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की 2 भिक्षू सातत्यानं त्या घराच्या पुढे यायचे, जिथं मोगली राहायचा किंवा त्याच्या घरामध्ये सुग्रीव, ज्याला सुग्रीव म्हणतात पालीमध्ये, आणि चंडवज्जी, सुग्रीव आणि चंडवज्जी हे 2 भिक्षू सातत्यानं मोगलीच्या घरी जायचे. सातत्यानं मोगलीच्या घरी जायचे. कशासाठी? मग भिक्षाटनासाठी. कारण यांचा परिपाठ जो भिक्षू लोकांचा आहे तो सकाळी काही त्यांचं ध्यान साधना वगैरे करायचे आणि मग भिक्षाटनासाठी, पिंड पाठासाठी हे सगळे भिक्षू निघायचे. 7 वर्ष हे त्या मोगलीच्या घरी गेले. 7 वर्षापासून ते मोगलीच्या घरी जायचे आणि जस्ट उभा राहायचे. 7 वर्ष त्यांनी फेरफाटा, चारिका केली, पिंडपात मागितला, भिक्षा मागितली, पण 7 वर्षापासून कोणी त्यांना दरवाजा सुद्धा उघडला. कदाचित दरवाजा उघडा असेल पण दरवाजाच्या बाहेर कोणी डुंकून पाहिलं नाही किंवा कोणी काही दिला नाही. आणि मग अशा पद्धतीने सुग्रीव आणि चंडवज्जेच्या त्यांना सांगण्यात आलं होतं की काही जरी झालं तरी तुम्ही त्यांच्या घरी जात जा आणि त्यांना बुद्ध धम्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करा, बुद्धाची धम्माची दीक्षा देण्याचा प्रयत्न. आणि म्हणून 7 वर्ष हे चक्र मारू लागले. आणि एक दिवस मग असंच परत येत असताना सुग्रीवाला मोगली बाहेर भेटला आणि मग मोगलीनं विचारलं, स्थवीर भंते, काय मिळालं का माझ्या घरून? आता हा चांगला होता, पण भिक्षा देणारे कोण होते? भिक्षा देणाऱ्या त्यांच्या घरातल्या ज्या बायका असतील, त्याची पत्नी असेल. आता मोगलीने विचारलं, भंते काही आमच्या घरातून मिळालं का? सुग्रीव म्हणतो की आज मला 7 वर्षानंतर भिक्षा मिळाली. मोगलीला खूप आनंद झाला आणि मग सुग्रीव निघून गेला. मोगली आपल्या घरी आला आणि मोगलीला प्रश्न पडला की मी खरंच विचारावं माझ्या पत्नीला त्यांनी विचारलं की आज तू भिक्षा दिली सुग्रीवाला, मला बरं वाटलं. पत्नी म्हणते मी काय भिक्षा दिली नाही, मी काय भिक्षा दिली नाही. आणि मग मोगलीला वाटलं की मला सुग्रीव भंतेने मला चुकीचं बोलले का, खोटं बोलले का. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सुग्रीवाची भेट झाली. मोगली त्यांच्या दारावर आले आणि म्हटले की भंते, काल तुम्ही माझ्याशी खोटं कसं बोललात? माझ्या घरून तुम्हाला काल भिक्षा मिळाली नाही, पण तुम्ही म्हटलात की मला भिक्षा मिळाली. सुग्रीव म्हणतात, मोगली, गेली 7 वर्ष मी तुमच्या घरी येतोय,
पण गेल्या 7 वर्षामध्ये मला कोणी भिक्षा दिली नाही, कोणी मला पाहिलं नाही, बोललं नाही. पण काल मला मात्र तुझ्या पत्नीनं अ, पुढं जा अशा प्रकारचे मला शब्द उच्चारले. माझ्यासाठी हे पुढं जा म्हणणं सुद्धा अतिशय मोठं भिक्षा होती. कुणीतरी बोललं माझ्याशी तुझ्या घरातून आणि हे बोलणं सुद्धा जो अबोला होता, जे संवाद होत नव्हता, ते संवाद सुरू झाला. सुरुवात झाली आणि म्हणून म्हटलं, "पुढे जा." हे भिक्षामध्ये मी घेतलं होतं. ही विनम्रता, ही सहनशीलता आणि अशा प्रकारचं अतिसंयमी जीवन पाहून मोगलीला जो आदर होता भिक्षू संघाचा, तो पुन्हा आदर वाढला. आणि मग ही विनम्रता, सहनशीलता, संयमित आणि इतकं मोठं हे सगळं व्यक्तिमत्व पाहून, सुग्रीवाचं व्यक्तिमत्व पाहून मग मोगलीनं म्हटलं, की "असं करा आता उद्या माझ्या घरी या." आणि मग अशा पद्धतीनं मोगलीच्या घरी जाणं-येणं सुग्रीवाचं वाढलं, चंडवजिरीचं वाढलं आणि मग एक दिवस काय झालं बघा. सुग्रीव बसलेले आहेत, चंडवजीर बसलेले आहेत आणि मोगली पण बसलेला आहे. आता हा मोगलीचा जो पुत्र आहे, तो एक दिवस बाहेरून येतो, पाहतो तर काय त्याच्या जागेवर हा सुग्रीव बसलेला आहे. माझ्या जागेवर हा कसा बसला म्हणून याचा तिळपापड झाला. अतिशय मोठा याला क्रोध आला आणि मग क्रोधाच्या भरामध्ये त्यांनी अतिशय त्याला शिवीगाळ केली. जे काही बुद्ध भिक्षूला त्या काळामध्ये शिव्या द्यायचे होते आणि त्याला त्याच्या जागेवरून उठवण्याचा. कारण तू माझ्या जागेवर कसा बसला? भिक्षूला अशा पद्धतीनं. पण अशाही परिस्थितीमध्ये सुग्गीवाणी आपली सहनशीलता ढळू नये. अतिशय मोठं संयमित आदराने उठले आणि मग मोगलीला हे वाईट वाटलं. आता मोगली हा बाप आहे. पण तिस त्याला राग आला होता, माझ्या जागेवर हा कसं काय येऊन बसला? आणि मग दोघांचा संवाद झाला. कुणाचा? तिस्साचा आणि सुग्रीवाचा. वेदावर खूप मोठी चर्चा झाली. आता हा तिस्सा हुशार होता, ब्राह्मण होता आणि मग सगळा अभ्यास झाला. तर वेदपाठ वगैरे सगळं त्यांचं जे काही शिकवण होती त्या सगळ्यामध्ये. वेदांच्यावर अतिशय मोठी चर्चा झाली आणि वेदावर ज्या ज्या गोष्टी होत्या, सुग्रीवाने अतिशय व्यवस्थित सगळा संवाद साधला आणि अतिशय मोठे त्याच्या प्रश्नाची उत्तरे दिली. पण ज्यावेळेस आता सुग्रीवाची बारी आली, तर सुग्रीवाने मग काय केलं, आपल्या त्या तिस्साला काही प्रश्न विचारले. कुठले प्रश्न विचारले? आणि मग प्रश्नोत्तर सुरू झाले. चित्त यमक नावाचा जो काही अ, प्रकार आहे, त्या चित्त यमका संदर्भात सुग्रीवांनी तिस्साला प्रश्न विचारले. त्याचे उत्तर त्याला देता आले नाहीत. कुणाला? तिस्साला, जो अतिशय मोठा स्वतःला पंडित समज तरुण पोरगा आहे. तरुण पोरगा आहे, पण त्याला त्याचे उत्तर देता आले नाहीत आणि मग तो प्रभावित झाला. सुग्रीवाकडून तो प्रभावित झाला, की यांना वेदशास्त्र माहीत आहेत, वेदांचा अभ्यास माहीत आहे. मी जे त्यांना विचारलं सगळं त्यांनी सांगितलं आणि म्हणून वेदांचा अभ्यास आहे, वेगवेगळ्या आचरण पद्धतीचा अभ्यास आहे. पण त्यांनी मला जो विचारलंय चित्त यमकाचं, ते मला सांगता आलं नाही. आणि इतकं इतकं मोठा विद्वान असताना सुद्धा त्याची संयमशीलता, त्याचं सगळं अतिशय मोठं सद्वर्तनी वर्तन, सहनशीलता, विनम्रता या गुणांनी सुद्धा तो अतिशय मोठा प्रभावित झाला. आणि मग म्हटला, की आता मला तुमच्या सोबत राहायचं. मला बुद्धाचं इतकं मोठं जे काही ज्ञान आहे आणि अतिशय मोठं तुमच्यातून जे व्यक्त झालेलं आहे, मला ते शिकता येईल का? आणि मग चर्चा झाली. तुला तुझ्या वडिलांची परवानगी घ्यावी लागेल, आईची परवानगी घ्यावी लागेल. आणि मग अशा पद्धतीनं आई-वडिलांची परवानगी घेऊन तिस जो मोगली पुत्र तिस तो बुद्धाच्या धम्मामध्ये दाखल झाला आणि वयाच्या 20व्या वर्षी त्याची उपसंपदा झाली आणि असं म्हणतात की त्यांनी लवकरच अरहंत पद प्राप्त केलं. आता ही झाली त्याची बालपणाची कथा. आता पुढं भिक्खू झाल्यानंतर मात्र आपल्या विद्वत्तेच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर असं म्हणतात की पाटलीपुत्र
च्या या सगळ्या संघनायक ते झाले, अग्रणी झाले आणि त्यांच्या प्रभावामुळंच पुढं अशोकाचं जे मनपरिवर्तन झालं, त्या अशोकाला आणि महेंद्र आणि संघमित्रा, महामहेंद्र आणि संघमित्रा यांना दीक्षा देण्याचं काम, विशेषतः महेंद्राला दीक्षा देण्याचं काम आणि त्यांना धम्मदायात बनवण्याचं काम, हे अतिशय मोठं कुणाचं काम असेल तर ते मौगलीपुत्त तिस्साचं आहे. आता पुढं असं म्हटलं, आता दिव्य वदान नावाच्या ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो ग्रंथ आहे, संस्कृत ग्रंथ आहे. ते कशा कशा कथा पुढे गेल्या, म्हणजे अशोकाला कशा पद्धतीने दीक्षा मिळाली, अशोकाचं मन परिवर्तन करण्याचं काम असं म्हणतात की स्थवीर समुद्र नावाचा जो व्यक्ती होता, म्हणजे स्थवीर होता, भिक्षू होता. तर त्या स्थवीरानं समुद्र ज्याला आपण म्हणतो, स्थवीर समुद्र यांनी वार्तालाप केला. बुद्धाची शांतता कशी आहे, अस्थिरता कशी हे करते, युद्ध कसं पोषक नाही, कसं ते युद्ध मानवजातीला हानिकारक आहे, हिंसा कशी हानिकारक आहे, अशा प्रकारचा जो वार्तालाप झाला होता ते दिव्य वदान नावाच्या ग्रंथावरून आपल्या लक्षात येतं की ते स्थवीर समुद्र होते. आणि दीक्षा देण्याचं काम बघा, अशोकाला बुद्ध धर्माची दीक्षा देण्याचं काम त्यांचा जो भाऊ होता, त्या भावाच्या मुलानं, ज्याला निग्रोध म्हटलं जातं, ते पुढं अशोकाच्या ह्याच्यामध्ये येईलच, ते आपण त्याच्यामध्ये सविस्तर बघणार आहोत. परंतु हा निग्रोध जो होता, त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा, त्या मुलानं बुद्ध धर्माची दीक्षा अशोकाला दिली असं म्हणतात, निग्रोध. आणि निग्रोध कसा त्याचं नाव पडलं, निग्रोधाच्या झाडाखाली अशोकाच्या वहिनीनं, मोठ्या भावाच्या पत्नीनं जन्म दिला निग्रोध. निग्रोध म्हणजे काय? निग्रोध म्हणजे वडाचं झाड. बुद्धाच्या याच्यामध्ये पण येतं, आपण जेव्हा बुद्ध चारिका करतात, म्हणजे संबोधी प्राप्तीनंतर ते निग्रोधाच्या झाडाखाली पण बसले असतात. निग्रोध म्हणजे वडाचं झाड, वटवृक्ष ज्याला म्हणतो. तर त्या झाडाखाली निग्रोधाची जन्म झाला म्हणून त्याला निग्रोध नाव ठेवलं. दीक्षा देण्याचं काम त्यांनी ते केलेलं आहे. पुढं असं म्हणतात की मग त्रिशरण पंचशील या निग्रोधानं त्यांना हे केलं आणि पुढं प्रत्यक्षपणे मौगलीपुत्त तिस्सानी पुढं जे काही भाग आहे बुद्ध धम्माचा, अशोकाचा, तो त्यांनी पुढे घेतला. आता त्याच्यामध्ये उपगुप्ताचा पण संबंध येतो, उपगुप्त स्थविरांचा किंवा बनतेचा. हे सगळे जे काही नावं घेत आहे, स्थवीर समुद्र आहेत, स्थवीर निग्रोध आहे, स्थवीर उपगुप्त आहेत आणि हे स्थवीर मौगलीपुत्त तिस्सा आहेत. हे एकाच काम नसतं, म्हणजे हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. ही सगळी प्रक्रिया बुद्ध धर्माचे अतिशय महत्वाचं काम असतं की ही प्रक्रिया आहे. आपलं पण तसंच होतं, आपण कुणाच्या तरी निमित्तानं संघामध्ये येतो, धम्माच्या सानिध्यात येतो, वन डे शिबिर असेल, 6 दिवसाचं शिबिर असेल, एखादं बुद्ध कुणाच्या तरी सानिध्यात येतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या एका व्यक्तीची भेट होते, त्याने आपण प्रभावित होतो आणि मग त्याच्या मार्फत आपण तिसऱ्यापर्यंत जातो. आणि मग असं वाढत वाढत आपली संघामधली, धम्मामधली काय होते, तशा पद्धतीने आपली वाटचाल होते. तशीच वाटचाल अशोकाची झालेली आहे किंवा सगळ्या या प्रक्रियेमध्ये ते झालं. आता काय झालं बघा, अशोकाचं मन परिवर्तन झालं, तो दीक्षित झाला आणि मग महेंद्र आहे, संघमित्र आहे, यांचं पालन पोषण, त्यांचं बौद्ध धर्माच्या सानिध्यामध्ये राहणं आणि अशा पद्धतीनं मग राजाश्रय मिळाल्यामुळं अनेक लोक बुद्ध धर्माच्या सानिध्यात. पण इतिहास असा सांगतो या संदर्भामध्ये की राजाश्रय मिळाल्यामुळं, अशोकानं विहार बांधल्यामुळं आणि भिक्षू संघाला अतिशय मोठं राजपाट दिल्यामुळं त्यांची सोयी सुविधा वाढल्या आणि हे पाहून मग असंख्य लोक बौद्ध भिक्षू होऊ लागले. कुणी पण कशासाठी, तर आपल्याला आयतं खाता येतं. आयतं खाता येतं शब्द अवघड आहे, पण अशोकाच्या काळामध्ये आरामशीर काही न करता आपल्याला उदरनिर्वाह साध्य होतो, म्हणून असंख्य लोकांनी बुद्ध भिक्षू झाले आणि
आळसामध्ये, आरामध्ये आपलं उपजीविका किंवा आपलं जीवन व्यतीत करू लागले. आता याच्यामुळे काय झालं, बुद्ध धम्माचं जे महत्वाचा उद्देश आहे की स्वतःच्या अ, जीवनमुक्तीसाठी, विमुक्तीसाठी प्रयत्न करणं, निब्बाणासाठी प्रयत्न करणं आणि इतरांच्या भल्यासाठी धम्मप्रचार करणं. बहुजन आहे, बहुजन सुख आहे. पण हे उद्देश ज्यांचे नव्हते, असेही लोक त्याच्यामध्ये झाले आणि संघामध्ये मग वादविवाद होऊ लागले. अ, असं म्हणतात की तिथं दुपळी माजवू लागली. काही लोक चांगल्या पद्धतीने आचरण करू लागले, काही लोक दुपळी माजवू लागले, काही लोक आळसामध्ये. आणि मग आता याच्यावर उपाय काय करायचा? आणि म्हणून किंवा कधी-कधी असं म्हणतो, की काही ब्राह्मण लोक आपल्याला अशोकाच्या काळामध्ये माहीत आहे, की अशोकानं बुद्ध धम्माचा राजाश्रय बुद्ध धम्माला मिळाल्यामुळं ब्राह्मणी वर्ग त्यावेळेसचा जो होता, तो अतिशय मोठा अशोकाचा द्वेष करायचा. मग काय करायचं? तर आपणच आता बौद्ध भिक्षू हो आणि मग धम्माच्या ऐवजी ते दुसऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगू लागले. धम्माच्या ऐवजी त्या दुसऱ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करू लागले. आणि मग हे सगळं पाहून मोगली पुत्तांना तिसाला अतिशय मोठं दुःख झालं, की संघामध्ये असं कसं होऊ लागलं. संघामध्ये अशा पद्धतीनं अ, अ, गढूळता कशी निर्माण झाली, पवित्रता कशी नष्ट होऊ लागली, हे सगळं पाहून मोगली पुत्ताला अतिशय मोठं दुःख झालं. आणि मग या सगळ्याचा वीट येऊन असं म्हणू, मोगली पुत्त जिथून गंगेचा उगम होतो तिथं जाऊन बसले असं म्हणतात. सगळ्यापासून अलिप्त होत. आता असं म्हणतात की मग मोगली पुत्त निघून गेले. मोगली पुत्त तसे निघून गेले आणि जवळपास 7 वर्ष, पुढची 7 वर्ष संघामध्ये, पाटलीपुत्राच्या संघामध्ये अतिशय मोठं अस्तव्यस्तता झाली. विस्कळीतपणा आला आणि कोणी उपोषण करू नाही लागलं. उपोषण म्हणजे अ, शिलांचं पालन, अष्टशिलांचं पालन, स्तरवीर मंडळीसाठी, भिक्षू लोकांसाठी. त्यांची विनयामध्ये शिथिलता आली आणि वेगळ्या पद्धतीनं धर्म सांगू लागले आणि अशामध्ये ज्याला आपण प्रवारणा म्हणतो. प्रवारणा म्हणजे चुकांची कबुली देणं, पाप दिसना करणं. अशा कुठल्याही प्रकारचं कारण प्रत्येक वर्षावासाला ही ही प्रथा होती. बुद्धकालीन आणि बुद्धाच्या नंतरही ही प्रथा होती, की 8 महिन्याचा प्रवास करून, धम्मप्रवचन करून, धम्मप्रवास करून, उपदेश करून 4 महिन्यासाठी तुम्ही एकत्र या. तिथं प्रवारणा करा, चुकाची देसना करा, पाप देसना करा, आरोग्याची काळजी घ्या. अ, अ, उच्चतम ध्यान साधना पुढच्या शिका, उच्चतम धम्म तत्वांची स्पष्टता करा. पण पाटलीपुत्रामध्ये पुढचे 7 वर्ष काही झालं. संघामध्ये अतिशय मोठी काय यादवी माजली. यादवी म्हणजे अशा प्रकारची यादवी नाही, पण एक गोंधळ सुरू झाला. कुणाचा कोणी सन्मान करू लागला. आणि मग अशोकापर्यंत बातमी गेली आणि अशोकाला असं वाटलं, की काहीतरी आपण आज्ञा काढावी. आणि मग अशोकाने एक आज्ञा काढली, की विनयाप्रमाणे जर संघामध्ये शुद्धता ठेवायची असेल, तर संघाने उपोषण पाळावे. अशा प्रकारचे उपोषण आता मी जे अर्थ सांगितला तो, की एकत्र या. प्रवार न करा. ह्या माझ्या चुका झालेल्या आहेत. एकमेकावर आरोप नका करू. आरोपानं काही सिद्ध होत नाही. पण प्रत्येकानं असं केलं, की माझ्याकडून काय चुकलेलं आहे का? अशा प्रकारची आज्ञा केली, की प्रत्येक भिक्षूनं प्रवारणेचं आचरण करा. आता या आज्ञेचा विपर्यास झाला. आज्ञेचा विपर्यास झाला आणि त्याचा जो अमात्य होता, अमात्य म्हणजे प्रधानमंत्री, अमात्य म्हणजे प्रधानमंत्री. त्याचा आदेश दिला याने, राजाने आदेश दिला, त्याचा फॉलो कोण करतो? त्याचा फॉलो अमात्य करतो. आणि मग या अमात्यानं आज्ञेचा अर्थ वेगळ्या पद्धतीने केला आणि जे उपसोद पाळत नाहीत भिक्षू, अशा भिक्षूंचा काय त्याने केला? शिरच्छेद करायला सुरुवात. शेकडो भिक्षूंचं शिरच्छेद करण्यात आलं. आता ही बातमी कळाली, सगळ्या भिक्षू संघामध्ये अतिशय मोठी खळबळ माजली, की राजानं असा आदेश कसा काढला आणि आमच्या कत्तली होऊ लागल्या. अशा सगळ्या प्रकारच्या ज्यावेळेस अशोकाकडे बातमी.
अशोकाला अतिशय मोठं वाईट वाटलं की मी अशा प्रकारची आज्ञा किंवा अशा प्रकारचं काही मी फरमान सोडलेलं नाही, पण अशा प्रकारचे भिक्षूंच्या हत्या कशा होऊ लागल्या. आणि म्हणून त्यांनी मग चर्चा केली, तर अमात्याला पण लक्षात आलं की माझ्या ऐकण्यामध्ये काहीतरी संभ्रम झाला, गोंधळ झाला. मी उपवासोत करण्यासाठी तुम्ही जे मला आज्ञा दिली होती, मी त्याचा अर्थ असा काढला की जे उपवासोत पाळत नाहीत त्यांचा शिरच्छेद करण्यात यावा. आणि मग क्षमा याचना अमात्याने राजा पुढे मांडली. पण राजाला अतिशय मोठं काय झालं, दुःख झालं की जरी अमात्यानं चुकीचं ऐकलं असेल तरी आज्ञा देणारा मी होतो. आणि मग अतिशय मोठा पश्चाताप सम्राट अशोकाला झाला, राजाला झाला. आणि मग काय करावं, सगळ्या भिक्षूंना त्यांनी बोलवलं. पाटलीपुत्रामध्ये जेवढे काही भिक्षू होते त्या सगळ्या पाटलीपुत्राच्या भिक्षूंना एकत्र बोलवलं आणि त्यांच्या पुढे पापदेशना केली, प्रवारणा केली. स्वतः पश्चाताप मला होत आहे की माझ्या आज्ञेचा संभ्रम करण्यात आला, गैरसमज करण्यात आला आणि तो वेगळ्या पद्धतीने अंमलात आला, पण मी त्याला कारणीभूत आहे. तर आपल्यापैकी असं कुणाला वाटतं की माझ्यामुळं ते झालं, मी जबाबदार आहे, अशा प्रकारचं आपल्यापैकी कुणाला वाटतं का? आणि मी काय करावं? आता संघामध्ये पुन्हा 2 मतं आले. एका ग्रुपनं भिक्षूच्या असं म्हटलं की सम्राट तुमची काही ह्याच्यामध्ये चुकी नाही. दुसऱ्या ग्रुपला असं भिक्षूच्या वाटलं की नाही, तुम्हीच तर आज्ञा दिलेली आहे. तुमच्या आज्ञेच्या शिवाय हे झालं का? तुम्ही जर आज्ञाच दिली नसती तर अशा प्रकारचं हे भिक्षूंचे शिरच्छेद झाले असते का? आता अशोकाला काही हे पुन्हा गोंधळ निर्माण झाला की या सगळ्या आज्ञेच्या पाठीमागं माझं जे अकुशल कर्म आहे, मी जे कृत्य केलंय त्याचं काय करायचं? त्याचं काही काही त्याचं मला कुठं त्याची स्पष्टता मिळेल? आणि म्हणून भिक्षू एका बाजूला म्हणतात की तू जबाबदार आहे, दुसऱ्या बाजूला म्हणतात की तू जबाबदार नाही. मग या प्रश्नाचं उत्तर कोण देईल की काय करायचं? माझ्या मनाला मनःशांती कशी मिळेल? हे जे अकुशल कर्म झालंय त्याची जबाबदारी कुणाला तर घ्यावं लागेल. अमात्याची जबाबदारी आहे का? माझी आहे का त्या सैनिकांची आहे? आणि असं म्हणून मग आपल्यामध्ये कोणी भिक्षू आहे का की या प्रश्नाचं उत्तर देईल? आणि सगळ्या भिक्षूंनी म्हटले की या प्रश्नाचं उत्तर देणारा आपल्यामध्ये एकच विद्वान आहे, पण तो या सगळ्या गोंधळामुळे निघून गेलाय. कुठे गेलाय तो? अहोगंगला गेलेला आहे. अहोगंगा. अहोगंगा म्हणजे जिथून गंगेचा उगम होतो त्या तिथं जाऊन बसलेले आहेत ते. अशोकाने विनंती केली, याचना केल्या, पण ते काही यायला तयार नाही. दूत पाठवले, पण मौगलीपुत्र तिस्स यायला तयार नव्हते. आणि शेवटी मग असं म्हणतात की बुद्ध धम्माच्या विकासासाठी मौगलीपुत्र तिस्स तुम्ही येणं अत्यंत जरुरीच आहे. कशासाठी? बुद्ध धम्माच्या भल्यासाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि मग मौगलीपुत्र तिस्स 7 वर्षानंतर पाटलीपुत्रामध्ये आले. आता पुढं, आता प्रसंग बघा. गंगेतूनच आले ते. नावेचा प्रवास केला आणि पाटलीपुत्राच्या तिथं जिथं गंगा नदी येते त्या गंगेच्या तीरावर सम्राट अशोक स्वतः त्यांना घेण्यासाठी. आता ते नावेतून उतरू लागले. स्वतः अशोक गुडघ्याभर पाण्यामध्ये उतरलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी. सगळा लवाजमा आहे, सेनापती आहेत, सगळे सैन्य आहेत मोगलीपुत्राच्या स्वागतासाठी. पाण्यामध्ये उतरले अशोक आणि मोगलीपुत्र त्यांचा उजवा हात धरला. उजव्या हातामध्ये मोगलीपुत्राने त्यांच्या उजव्या हातामध्ये दिला. आता असा दंडक होता बघा त्या काळामध्ये. सम्राट चक्रवर्ती अशोक आहे. अशोकाला स्पर्श करणं किंवा हात धरणं हा गुन्हा होता, हा दंड होता. सेनापतीने लगेच तलवार काढली की तू सम्राट अशोकाचा किंवा सम्राटाचा हात कसा धरला? अशोकाने त्याला थांबवलं. हे नियम जे आहेत हे अतिशय मोठे आहेत. आपल्याला जाता येतं का बघा बरं? भारताचा जो राजा आहे त्याला आपल्याला भेटता येतं का? हातात घालता येतं का? ते करता येत नाही. ते शिष्टाचार असतो काही. ते एटिकेट्स आपण ज्याला म्हणतो. अशा पद्धतीने ही पूर्वापार चाललेली पद्धती आहे. सन्मान ज्याला म्हणतो किंवा राजाच्या जवळ न जाणं, अशा प्रकारचं.
कोण जाऊ शकतो? ज्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं निमंत्रण दिलेलं आहे, त्याला बोलवलेलं आहे, असा माणूस त्यांच्या जवळ जाऊ शकतो. ह्या इटिकेट्स आहेत, या या पद्धती आहेत किंवा ज्याला आपण मॅनर्स म्हणतो, अशा पद्धतीचं. आणि म्हणून मोगली पुत्र तिस्स उजव्या हातामध्ये हातात त्यांनी दिला आणि मग नावेतून आले. आता ही जी कथा आहे अजून त्याला असं म्हटलं जातं. एक स्वप्न पडलं होतं आणि असं म्हणतात, समंत पासादिका या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे, की सम्राटाने त्या तिथल्या लोकांना सांगितलं, की मला आदल्या रात्री स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये असं म्हटलं होतं, की माझा कुणीतरी उजवा हात धरलेला आहे. हं. आणि मग त्याचा अर्थ सांगितला होता, की तुझा जो श्रमण उजव्या हाताला स्पर्श करेल, तो तो माझा शिष्य होईल. अशा प्रकारचं त्यांनी केलं होतं. आणि म्हणूनच मोगली पुत्त तिस्सांनी सम्राट अशोकाचा उजवा हात धरला होता. जे सम्राट अशोकाचे पुढं काय म्हणतात, मोगली पुत्ताचे ते शिष्य झाले. हां, सम्राट अशोक. अशा पद्धतीनं ती एक स्वप्नाचा अर्थ कशामध्ये आलेला आहे तो? अ, आता मी जे पुस्तकाचं नाव सांगितलं, समंत पासादिका या पुस्तकामध्ये तो संदर्भ आले. आता पुढे काय झालं बघा. पुढं तुम्हाला ज्या कारणासाठी बोलवलेलं आहे, त्यांनी मग असं-असं म्हटलं, की माझं मध्यंतरी भिक्षू संघामध्ये अशा-अशा प्रकारचं झालं होतं. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही त्यासाठी तिकडे निघून गेला होतात. पण माझ्याकडून अशा पद्धतीचं एक कर्म झालेलं आहे. काय कर्म झालं, की अशा प्रकारचे जे काही भिक्षू आहेत, की जे प्रवारणा करत नाहीत. त्यांना आज्ञा दिली होती, की तुम्ही उपवास करावं. पण माझ्या अमात्यानं त्याचा वेगळा अर्थ काढला आणि त्यांचा शिरच्छेद केला, त्यांच्या हत्या केल्या आणि त्या पश्चात्तापानं मी अतिशय मोठा काय झालेलो आहे, दग्ध झालेलो आहे, दुःखित झालेलो आहे. मी त्याला जबाबदार आहे. कुणाला विचारलं? मोगली पुत्त तिस्साला विचारलं. आता मोगली पुत्त तिस्सानं एक कथा सांगितली. कुठली कथा आहे ती? जातक कथामधली ती कथा आहे आणि प्रत्यक्ष बुद्धाने ती सांगितलेली आहे. ती कथा आपण पाहूया, की राजा तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण तू जे सांगतो, की माझ्या आज्ञेमुळे ही अशा प्रकारची हत्या झालेली आहे. तर त्या हत्येला तू जबाबदार आहेस का नाही? आणि म्हणून अशीच कथा एक जातक कथेमध्ये आलेली आहे आणि कथेचं जवळपास 319वी ती कथा आहे, तित्तीर जातक. किंवा त्याला तित्तर जातक म्हणतात. आणि तितरीय जातक पण म्हणतात. तर जातक कथेमध्ये पण 2-3 कथा आलेल्या आहेत. या तित्तीर कथा, या 2-3 कथा आलेल्या आहेत. पण 319वी जी कथा आहे, ती कथा मोगली पुत्त तिस्सानी अशोकाला सांगितली, की अशोकानं जे कर्म केलेलं आहे, अशोकाच्या आज्ञेनं जे काही हत्या, हिंसा झालेली आहे, भिक्षूंचा शिरच्छेद झालेला आहे, त्याला अशोक जबाबदार आहे का नाही? आता आपण तित्तर कथा जी मोगली पुत्र तिस्साने अशोकाला सांगितली ती पाहू. आता असं म्हणतात की कोसंबीमध्ये राममध्ये भगवंत विहार करत असताना राहुलाच्या संदर्भामध्ये भगवंतानी एक गाथा म्हटली. सु सुसुखं वतं जीवामी अशा प्रकारची कथा आहे. याचा अर्थ असा आहे की आयुष्यमान अ, कसे आहेत? अतिशय मोठे सुखामध्ये आहे. आता काय झालं? भिक्षूमध्ये चर्चा सुरू झाली. भिक्षू बसलेले आहेत, तिथं चर्चा सुरू झाली. काय सुरू झाली? की आयुष्यमान राहुल अ, शिक्षाप्रेमी आहेत. म्हणजे शिक्षा अतिशय त्यांना आवडते आणि ज्या वाईट कर्म आहेत, त्या वाईट कर्मामध्ये ते अतिशय संकुची आहेत. वाईट कर्म करत नाहीत. उपदेश ऐकतात आणि अशा प्रकारचं राहुलचं अतिशय मोठी स्तुती ऐकून भगवंत म्हणतात, की भिक्षूंना काय सुरू आहे? तर मग त्यांनी म्हटले, की असं-असं आम्ही करत आहोत. बुद्ध त्या भिक्षूंना काय म्हणतात? भिक्षूंनो, की तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. राहुल हा अतिशय मोठ्या मी जे काही शिकवण देतो, त्या शिकवणीचा खूप प्रेमी आहे. शिकवणीची त्याला खूप मोठी आवड आहे आणि वाईट कर्मापासून तो दूर राहतो. वाईट कर्म करत नाही आणि शिकवणी किंवा उपदेश ऐकणार आहे. पण
तो केवळ याच जन्मामध्ये असा आहे असा नव्हे, तर मागच्या काही जन्मामध्ये तो असाच होता. आणि मग ती कथा सांगतात कुठली? मी बोधिसत्व असताना, प्रत्यक्ष भगवान बोधिसत्व असताना असं म्हणतात, की ती कथा आहे कुठली आहे? वाराणसीची कथा आहे. ब्रह्मदत्त राज्य करत होता. आता प्रत्येक कथेमध्ये बघा, जातक कथा जर आपण वाचल्या, तर वाराणसी आणि ब्रह्मदत्त हे 2 नावं सातत्याने आपल्या समोर येतात. या कथा आहेत. जातक कथा आहेत. जन्माच्या कथा कुणाच्या? जो हजारो वर्षानंतर सम्यक संबुद्ध झाला. त्या सम्यक संबुद्धाच्या या त्याच्या मनाच्या प्रबुद्ध होण्याच्या वाटचालीच्या कथा आहेत. ज्याचा जातक, ज्याचा जन्म झाला सम्यक संबुद्ध, त्याच्या मागच्या कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये तो बोधिसत्व जीवन जगला, त्याच्या या कथा आहेत. आणि मग बुद्ध या भिक्षूंना कथा सांगत आहे, की राहुल केवळ या जन्मामध्येच संयमी नाही, या जन्मामध्येच तो वाईट कर्म करत नाही, या जन्मामध्येच तो बुद्धाचा उपदेश ऐकत नाही, तर तो अनेक जन्मामध्ये असं करत होता. तित्तीर जातकामध्ये ती कथा आली आणि असं म्हणतात, की मी बोधिसत्व होतो आणि एका कुटीमध्ये ते राहायचो. आता तिथं त्या गावामध्ये जिथं हा अरण्यामध्ये बोधिसत्व राहत होता, त्या अरण्यामध्ये वाराणसीमध्ये किंवा त्या गावामध्ये एक पक्षी मारणारा शिकारी राहायचा. आणि हा पक्षी मारणारा शिकारी काय करायचा? तित्तर, तित्तर माहित आहे ना आपल्याला, कबुतराचा एक प्रकार आहे. कबूतर असतं पण छोट्या आकाराचं तित्तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तो त्या एका तित्तराला पकडायचा आणि त्याला शिकवायचा तो. शिकवायचा की काय करायचं, कसं करायचं, आवाज कसे काढायचे आणि मग त्या तित्तराला तो जंगलामध्ये घेऊन जायचा आणि तो मग तित्तर सोडून द्यायचा. म्हणजे पिंजऱ्यामध्ये ठेवायचा आणि तो मग आवाज करायचा. त्याच्या आवाजानं काय व्हायचं, दुसरे त्या जंगलातले तित्तर तिथे यायचे. आणि दुसरे जंगलातले तित्तर आले रे आले, की तो जाळं टाकायचा आणि ते सगळे तित्तर आपल्या घेऊन जायचा आणि मग त्याचं मांस मटण काय असेल ते खायचा, विक्री करायचा. आता हा जो तित्तर आहे, जो पाळीव आहे, जो शिकवलेला आहे, तो कोण आहे? त्याला अतिशय मोठं दुःख व्हायचं, की माझ्यामुळं मी माझ्या बांधवांचा घात करतोय. ही अतिशय मोठी पश्चाताप भावना झाली त्याच्यामध्ये. कुणामध्ये? त्या तित्तरामध्ये. आणि मग त्याला काय करायचं? याचं उत्तर मला कोण देईल? मला ना उडता येत नाही, म्हणजे त्याला तो बंदिस्त करून ठेवलेला, पिंजऱ्यामध्ये ठेवलेला आहे. आणि मग माझ्यामुळं माझ्या जात बांधवांचा, माझ्या या पक्षी जात बांधवांचा अ, घात होतोय. कारण माझ्या आवाजानं हे पक्षी येतात आणि हा शिकारी घेऊन जातो. काय करायचं? असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला. तो शोध घेऊ लागला. काय करायचं? याच्यातून बाहेर कसं करायचं? आता ही कथा कोण सांगत आहे? ही कथा मोगली पुत्र तिस्स अशोकाला सांगत आहे, की राजा तू कसा कर्माला जबाबदार नाही? ही कथा अशी सांगतात. मग असं म्हणतात, की एक दिवस काय झालं बघा. एक दिवस, हे अनेक दिवस चालू होता प्रकार, की तो यायचा. बरं, मग या तितरानं म्हटलं, की आता आवाजच काढायचा नाही. आवाजच काढला नाही, तर माझे हे जात बांधव पक्षी कशाला येतील? आणि तो शांत राहू लागला. मग तो शिकारी काय करला, त्याला मारू लागला आणि मारताना मग त्याच्या म्हणजे सहजगत्या जो आवाज निघायचा, त्या आवाजानं सुद्धा पक्षी यायचे. काही केलं ना, हा शिकारी काय ऐकत नव्हता. एक दिवस काय झालं, शिकाऱ्यानं सगळे पकडले, सगळे पक्षी बांधले आणि अ, त्या जिथं बोधिसत्व राहत होता, तिथं तो गेला. तिथं त्यांनी ते पक्षी ठेवले, त्याचा पिंजरा ठेवला आणि थोडासा तो आराम करू लागला. आता तिथं बोधिसत्व आहे आणि मग हा तित्तर त्या बोधिसत्वाला काय करतो? विचारणा करतो. हे महाराज, मी अशा समस्येमध्ये आहे आणि ही समस्या इतकी मोठी जटिल आहे, की माझ्या कर्मामुळं माझ्या मी जात बांधवांचा घात करतो.
हा शिकारी माझा आवाज काढतो, माझी बळजबरी करतो, आवाज जरी मी बंद केला तर मला मारहाण करतो आणि मारहाणातून माझ्यातून जे आवाज निघतात त्याच्यामुळे माझे सगळे हे पक्षी येतात, माझ्या पुढे येतात आणि हा जाळं टाकतो आणि नंतर त्याला विकतो आणि हा स्वतः पण त्यांच्या हत्येचं पाप मला अतिशय मोठं वाटत आहे, मी काय करू? बोधिसत्व त्या तित्तराला उपदेश देतात की तित्तरा, याला तू जबाबदार धरू नकोस, स्वतःला तू जबाबदार धरू नकोस, कारण तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल करुणा आहे, तुझ्या मनामध्ये त्या तित्तराबद्दल सहानुभूती आहे, तुझ्या मनामध्ये त्या तित्तराबद्दल अतिशय मोठी मैत्री भावना आहे, पण तुझा नाईलाज आहे. तुझ्या निमित्तानं जरी होत असलं तरी तुझ्या मनामध्ये त्यांची हत्या व्हावी असा हेतू नाही. आणि ही बुद्धाची अतिशय मोठी मूल्यवान शिकवण आहे की एका विशिष्ट उद्देशानं जर आपण कर्म करत असू तर त्याचा परिणाम होतो. आपल्या समोर उद्देश नसताना जर आपण एखादी कृती केली तर त्या कृतीचा परिणाम तेवढा आपल्याला होत नसतो, तेवढा आपल्या म्हणजे असं म्हणून की त्याचा परिणाम आपल्याला होत नसतो. आणि म्हणून ही महत्वाची शिकवण भगवंताने बोधिसत्व असताना त्या तित्तराला सांगितले की तित्तरा, तू खजील होऊ नकोस, स्वतःला दोष लावून घेऊ नको, स्वतःला दंड देऊ नको, स्वतःला अपराधीपणा किंवा पश्चातापाची भावना होऊ देऊ नको, कारण तुझा उद्देश अतिशय शुद्ध आहे, त्या पाप कर्मामध्ये तू सहभागी नाहीस आणि म्हणून उद्देशाप्रती आपण अतिशय मोठं जागृत राहिलं पाहिजे. ही भगवंताची शिकवण आहे. आपण जे कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागे आपली भूमिका काय? एखाद्यावर आपण आपल्या मुलावर रागवतो, आपण आपल्या मुलावर रागवतो, आपला द्वेष आहे काय त्याच्याप्रती? आपला मुलाप्रती द्वेष नसतो, तर आपल्याला वाटतं की तो चांगला झाला पाहिजे, त्याला चांगलं वळण लागलं पाहिजे, तो चांगला व्यक्ती झाला पाहिजे, पण आपण कधी कधी मुलावर रागवतो. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्याला खूप चांगला शब्द दिलेला आहे, प्रेम मूलक राग आणि द्वेष मूलक राग. आई आपल्या मुलाला जे मारते ती प्रेमातून मारते, पण एखादा द्वेषी माणूस एखाद्याला मारतो तर तो प्रेमातून मारतो का? तो रागातून मारतो, द्वेषातून मारतो. त्याला जो काय अतिशय मोठा त्याच्याबद्दलचा खदखद होत आहे ती खदखद होत तो व्यक्त करत असतो. आणि म्हणून तित्तरा, तुझा उद्देश प्रामाणिक आहे, तुझ्या मनामध्ये त्यांची हत्या व्हावी असा उद्देश नाही, त्याच्याबद्दल तुला करू नये, म्हणून या सगळ्या कर्मातून तू मुक्त होशील, तू त्याच्या चिंतेमध्ये राहू नका. मोगली पुत्र तिस्स राजाला सांगतो, सम्राट अशोका, तसंच आहे जसं चित्त चित्त त्या तित्तराचं होतं, तू निष्पाप आहेस, तुझा उद्देश भिक्षूंची कत्तल व्हावी अशा प्रकारचा नव्हता, तर भिक्षू संघामध्ये अतिशय मोठं सामंजस्य निर्माण, भिक्षू संघामध्ये अतिशय मोठं सुसंवाद निर्माण व्हावा, त्याने भिक्षू व्रताचं अतिशय मोठं पालन करावं, उपोषण करावं, पापव्यसनं करावी, प्रवारणा करावी, अशा प्रकारचं तुझं अतिशय मोठे उदात्त हेतू होते. परंतु त्या हेतूंना चांगलं करण्यासाठी तुझी आज्ञा दिली, त्याचा विपर्यास झाला, धचा मा झाला. धचा मा आपल्याला माहित आहे, आनंदीबाई आणि गोरोबा काका यांचं जे काही होतं सगळं, गोरोबा काकाने आदेश दिला की नारायणराव यांना धरण्यात यावं. आनंदीबाई म्हणते की धरायचं कशाला, त्याला मारावं. धचा मा झाला, नारायणराव काका काका म्हणत गेला. आणि पुढे काय झालं आपल्याला पेशव्याचा इतिहास माहिती. तसं तुम्ही उपोषण करावं अशी आज्ञा दिली, पण जे उपोषण करत नाही त्याची हत्या करण्यात आली. अमत्यानं तसा अर्थ काढला. म्हणून हे राजा, तू काही अशा प्रकारची तू काही करू नको. आणि मग असं म्हणतात जातक कथेमध्ये बुद्ध असं म्हणतात की त्या काळी तित्तर कोण होता? तित्तर राहुल होता आणि बोधिसत्व मी होतो. आणि म्हणून त्याही काळामध्ये तो शिक्षा ग्रहण करणारा होता राहुल. ही कथा आहे जी मोगली पुत्र तिस्सानी अशोकाला सांगितली. आता पुढे जाऊया. आणि म्हणून
हे केवळ एक आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे, की आपले जे कर्म आहेत, आपले जे कृत्य आहेत, ते विशिष्ट हेतून जर प्रभावित असतील, आपण काही विशिष्ट मनामध्ये हेतू आपण जर ठेवून करत असू, तर त्याचा परिणाम होतो. पण आपल्या मनामध्ये कुठली हेतू नाही, कुठला संदेह नाही, कुठलं प्लॅनिंग नाही, कुठलं माइंड काम करत नाही. तर अशा कर्माचा परिणाम आपल्याला होत नाही. हे आपण थोडंसं ध्यानात ठेवलं. आता असं म्हणतात, की पुढं मोगलीपुत्त तिस्सानी अतिशय महत्वाचा एक ग्रंथ लिहिला आणि तो कथावत्तू नावानं प्रसिद्ध आहे. कुठला ग्रंथ आहे तो? कथावत्तू नावाचा. आणि असं म्हणतात, की त्याच्यामध्ये 23 भाग असून त्या 23 भागामध्ये अ, प्रश्नोत्तराची जी पद्धती आहे. आपण मिलिंद प्रश्न वाचतो का नाही? मिलिंद प्रश्न काय? प्रश्नोत्तर पद्धतीनं मांडलेले आहेत. मिलिंदानं प्रश्न विचारले, नागसेनाने उत्तर दिले. हा प्रकार कथावत्तूमध्ये आलेला आहे आणि मोगलीपुत्र तिस्सानी तो असं म्हणतात, की 23 भागामध्ये लिहिला आणि तो ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. 2 भाग त्याच्यामध्ये आहेत. इतर धर्मग्रंथांना त्यांनी ते मंडन केलेलं आहे. त्यांचं त्यांनी खोडून काढलेलं आहे इतर धर्ममतं आणि बुद्धाच्या मताचं अतिशय मोठं प्रतिपादन केलेलं आहे. आणि हा अभिधम्म पिटक जो आहे, त्याच्यामधला अतिशय महत्वाचा ग्रंथ कथावत्तू आहे. आता काही भाग आहे तो असं म्हणतात तो अशोकाच्या जीवनामध्ये पण येईल, अशोकाच्या चरित्रामध्ये पण येईल. पण असं म्हणतात, की मोगलीपुत्त तिस्साचं अतिशय महत्वाचं कार्य काय? मोगलीपुत्त तिस्साचं कार्य म्हणजे तिसरी जी काही धम्मसंगीती आहे, त्याचं अतिशय मोठं अध्यक्षपद करणं, त्या सगळ्या भिक्षू संघाचं संघटन करणं आणि अशोकाच्या मदतीने भारतामध्येच नव्हे, तर भारताच्या बाहेर जे काही धम्मप्रचारक पाठवायचे होते, त्या सगळ्या प्रचारकांचं वेगवेगळ्या पद्धतीनं कुणाला कुठं पाठवायचं, श्रीलंकेला कुणाला पाठवायचं, काश्मीरला कुणाला पाठवायचं, कंदहार ज्याला आपण म्हणतो, आजचं कंदाहार ज्याला म्हणतो, तिथं कुठं पाठवायचं. अपरांत अपरांत म्हणजे आपला दक्षिणेचा भाग जो आपला इकडचा महाराष्ट्राचा दक्षिण कोकणाचा भाग आहे, अपरांत त्याला म्हटलं जातं. तिथं कुणाला पाठवायचं. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राला कुणाला पाठवायचं. असे हे वेगवेगळे जे काही प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये कुठल्या भिक्षूला पाठवायचं, याचं नियोजन मोगलीपुत्त तिस्सानी केलेलं होतं. आणि म्हणून धम्मदूताचं नाव मी सांगेल आणि देशाचं नाव सांगेल. मध्यंतिक हा जो भिक्षू आहे प्रमुख, त्याच्या पाठीमागे असं म्हणतात, की 5-5 भिक्षूंच्या त्यांनी काय केले, ग्रुप तयार केले आणि त्यांनी त्यांना पाठवलं. तिथं फक्त आता नेत्याचं नाव दिलेलं आहे. धम्मदूताचं नाव, मध्यंतिक हा प्रमुख भिक्षू आहे आणि त्यांना काश्मीर आणि कंधार या ठिकाणी पाठवले. मोगली पुत्त तिस्सानी हे सगळं नियोजन केलेलं आहे. महादेव म्हणजे आता हे श्रावण महिना सुरू झालाय तो महादेव नाही. महादेव स्थवीर महादेव यांना कुठं पाठवलं? महिष्म मंडल. आता हा भाग पाली साहित्यामध्ये आलेला आहे. महिष्म मंडल इथं पाठवलं. रक्षित नावाचे जे काही लोक होते, हे उत्तर कन्नड म्हणजे हा जो आपला कर्नाटक भाग आहे, उत्तरेचा बेळगाव वगैरे इकडं त्यांना पाठवलं. त्याच्यानंतर योन दमरकीत एक आहेत, अपरांत ज्याला कोकणामध्ये पाठवलं. मध्यम काश्यप मल्लिकादेव सहस्त्रदेव यांना हिमवंत म्हणजे जिथं हिम पडतो हिमालयाचा भाग तिकडं पाठवलं. सोन आणि उत्तर स्थवीर स्तोन आणि उत्तर यांना सोनवभूमी किंवा पेगू ज्याला म्हणतात तिकडं पाठवलं जातं. महाधम्म रक्षित यांना महाराष्ट्रामध्ये पाठवलं आणि महारकित यांना यवन देश आपण जे म्हणतो, यवन म्हणजे पश्चिमेचा भाग, त्यांना या महारकिताला पाठवलं. आणि महामहिंद्र इठ्ठीय म्हणजे विठ्ठल आपण जे म्हणतो ना, इठ्ठीय कोण आहे? हा अपभ्रंश म्हणून विठ्ठल झालेला आहे. तर महामहिंद्र कुठे गेला? श्रीलंकेला गेला आणि त्यांच्यासोबत इठ्ठीय, उत्तीय, संबल आणि भद्रसाल यांना श्रीलंकेला पाठवलं. हे सगळं भिक्षूचं संघटन, भिक्षूंची निवड आणि कोण कुठं जाऊ शकतो, कशा प्रकारचा
धम्मप्रचार करू शकतो, असे हे अतिशय विद्वान आणि तरबेज आणि पारंगत भिक्षू मोगलीपुत्त तिस्सांनी अशोकाच्या मदतीनं, असं म्हणू की अशोकानं सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या, सुविधा. पण ज्याला आपण मॅन पॉवर म्हणतो, मनुष्य बळ पुरवण्याचं काम, राजाकडे सगळंच होतं. पैसा होता, समृद्धी होती, खजाना होता, सैन्य होतं, प्रवासाचे साधन होते, भौतिक सुविधा सगळ्या अशोकानं पुरवल्या. मॅन पॉवर हे कोण पाठवणार? आणि म्हणून भंतेने म्हटलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक विहार आहेत, अनेक दवाखाने आहेत, पण त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही. काय करायचं अशा दवाखान्यात? दवाखाने तर आपण गल्लोगल्लीला बांधलेले आहेत, गल्लोगल्लीमध्ये विहार आहेत, पण त्या विहारामध्ये जर कोणी नसेल धम्मप्रचारक, धम्म सांगणारा, धम्म आचरण करणारा, धम्म आचरण करून घेणारा, तिथं जर कोणी गाईड, फिलॉसॉफर आणि फ्रेंड नसेल, तर त्या विहाराला काय करायचं? हे बनतेने अतिशय मोठं, भारतामध्ये जे 20 वर्ष बनते राहिले, 44 ते 64, हे त्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा इतिहास आपल्याला माहित आहे की आपण दवाखाने बांधतो, पण दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही, औषधं नाहीत, तर त्या दवाखान्याचा काय वापर आहे? कोरोनामध्ये दवाखाने मोठे मोठे आहेत, पण तिथं सिलेंडर नसतील, ऑक्सिजन नसेल, तर त्या काय दवाखान्याचा उपयोग होत नाही, तिथं मनुष्य मरून जातो. बुद्ध धम्मात तसं झालेलं आहे. बुद्ध धम्माचं तसं झालेलं आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये बाबासाहेब म्हणतात भाषणामध्ये की मला या भारतामध्ये 4 मोठी मोठी महाविहार बांधायची आहेत. दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास. धम्मक्रांतीला 65 वर्ष झाली. आपण दिल्लीला मोठं विहार बांधलं, आपण मुंबईला विहार बांधलं का? आपण मद्रास आणि कलकत्त्याला विहार बांधू शकतो का? हे आपल्याला चिंतन कधी कधी अशा गोष्टीमध्ये करावं लागेल. तिबेटियन लोक स्वेटर विकतात आणि 100 रुपयाला स्वेटर विकलं तर 40 रुपये धम्माला देतात. आपण किती टक्के दान देतो? धम्म असाच रुजला जात नाही. धम्माला उष्णतेची गरज असते, ऊर्जेची गरज असते, पाण्याची गरज असते आणि जमिनीची गरज असते. आपण त्या बीजाला, धम्म बीजाला जर जमीन पुरवली नाही, ऊर्जा, उष्णता आणि पाणी दिलं नाही, त्याला खत पाणी दिलं नाही, तर ते बीज अंकुरेल का? आणि म्हणून सम्राट अशोकाचं जे काही बुद्ध धम्माच्या लागेल, बुद्ध धर्माला ज्या ज्या सुविधा लागतील त्या सगळ्या पुरवण्याचं काम केलं. आणि मोगलीपुत्त तिस्सानी जे पाटलीपुत्राचे संघनायक होते, त्यांनी मनुष्यबळ पोहोचवलं. मुक्ती कोणपतेमध्ये बाबासाहेब म्हणतात की आपल्याकडे आहे काय? मनुष्यबळ आहे, अर्थ वित्त बळ आहे का मानसिक बळ आहे? पण बाबासाहेबांनी या तिन्ही बाबी आपल्याला दिलेल्या, मनुष्यबळ दिलं, वित्तबळ दिलं आणि मानसिक बळ दिलं. पण त्या बळाचा वापर आपण कुठं? आणि म्हणून मोगलीपुत्त तिस्सानी सम्राट अशोकाचं जे काही प्रचार तंत्र होतं, त्याला हे विद्वान महादेव हे स्थवीर आहेत. खूप मोठा प्रचार त्यांनी त्या सगळ्या महिष मंडळाला, आपण ज्याला आपण जो सगळा हिमालयाचा पर्वत म्हणतो, तिथं केलं. पण त्याला त्याला कैलास पर्वत म्हणून तिथं शंकराला बसवलं. तर शंकर तो महादेव नाही, हा कुठले इतिहास आहे त्यांचे? त्या सगळ्यात भाकड कथा, पुराण कथा आहेत. त्यांचं नावच पुराण कथा आहे. शिवपुराण जो घडला नाही त्याच्या कथा रचल्या. आणि हे सगळे आता सुग्रीव हा स्थवीर आहे, पण आपण नाव आतापर्यंत कुठं ऐकलं? हे आपण रामायणामध्ये किष्किंधा नरेश, बालीचा भाऊ, आपण ऐकलं का नाही? सुग्रीव हे आपलंच आहे. चंडवज्री आपण कुठं ऐकलं नाव? हे बुद्धाच्या 200 वर्षानंतर झालेले माणसं आहे, पण आपल्याला इकडं चंडीचं दर्शन केलं जातं. तुझं आहे तुझं पाशी
पण आपण जे म्हणतो की भुलल अशी असं म्हणतो. आणि मग सगळ्यात महत्वाचं भाग या जवळपास 9 ते 10 ठिकाणी मोगलीपुत्ताचं नियोजन केलं. मोगलीपुत्ता सगळ्याला देशोदेशी भारताच्या सगळ्या दिशेला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळीकडे पाठवलं. आणि असं म्हणतात की विशेषतः मोगलीपुत्ताचं जवळपास 80व्या वर्षी परिनिर्वाण झालं. आणि जे श्रीलंकेला पाठवण्यात आलं महेंद्राला पाठवण्याच्या पाठीमागं मोगलीपुत्ताचं अतिशय मोठं ज्ञान. कारण मोगलीपुत्ता तिस्साच्या मार्गदर्शनाखालीच आणि उपगुप्त जे होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली महामहेंद्र अतिशय मोठा विद्वान झाला, प्रचारासाठी तयार झाला. आता एक प्रश्न आहे, पण तो प्रश्न अशोकाच्या याच्यामध्ये विचारेल आणि त्याचं उत्तर पण देईल. प्रश्न असा होता, अशोकाने प्रश्न केला की मी धम्मासाठी इतकं मोठं केलेलं आहे, 84,000 मी विहार बांधलेले आहे. प्रत्येक शहर जम्बूद्वीपातलं त्या काळातलं, त्या जम्बूद्वीपामध्ये 84,000 शहरं आहेत आणि या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मी विहार बांधलेला आहे. माझं प्रत्येक क्षण आणि क्षण मी बुद्ध धम्मासाठी दिलेला आहे. मी धम्माचा दायाद आहे. कोण विचारतो? मोगलीपुत्त तिस्साला सम्राट अशोक विचारतो की बनते हे सगळं मी जीवन समर्पित केलेलं आहे. माझं सगळं आयुष्य बुद्ध धम्मासाठी दिलेलं आहे. माझं सगळं मगध साम्राज्य सगळं बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी दिलेलं आहे. आणि 84,000 बुद्ध विहार स्तूप मी हे केलेले आहेत. तर मी धम्माचा दायाद होऊ शकतो का? मोगलीपुत्त तिस्साने काय उत्तर दिलं बघा. उत्तर दिलं की हे सम्राटा, केवळ एवढ्याने धम्माचा दायाद होता येत नाही. किती केलं सम्राट अशोकानं? अजूनही आपण जमिनीतलं उकरतो तर तिथं बुद्धाचे अवशेष दिसतात. इतकं करूनही मोगलीपुत्त तिस्सा म्हणतो की राजा, इतक्यानंच धम्माचा दायाद म्हणजे धम्माचा वारसा मिळत नसतो. कसा मिळतो मग? मी धम्माचा दायाद कसा होईल? तुझा जो वारसा आहे तो वारसा पुढच्या पिढीला जर तू दिला, प्रत्यक्षपणे तुझ्या मुला मुलींना जर दिला आणि त्यांनी तो समर्थपणे जर चालवला तर तो खरा धम्माचा दायाद. बंधू आणि भगिनीनो, सम्राट अशोकाचं इतकं मोठं औदार्य की इतकं करून सुद्धा जर मी धम्माचा वारसा पुढे घेऊन जाण्याला पात्र नसेल आणि माझा वारसा जर मला प्राप्त करायचा असेल बुद्ध धम्माचा, तर माझा हा वारसा माझ्या मुलापर्यंत गेला पाहिजे, तरच मी धम्माचा दायाद होऊ शकतो. आमिष दायाद, भौतिक दायाद होण्यापेक्षा तुला धम्माचा दायाद व्हावा लागेल. कधी होऊ शकतो? तू वारसा तुझ्या मुलांना दिला पाहिजे. मुलांनी तो समर्थ पुढे घेऊन गेला तर तू धम्माचा दायाद होऊ शकतो, धम्माचा वारस होऊ शकतो. बंधू आणि भगिनीनो, आपलं काय? अशोकानं महामहेंद्राला श्रीलंकेला पाठवलं. त्या काळात वेगळं नाव होतं त्याचं, मी पुढच्या ह्याच्यात सांगेलच. श्रीलंकेचं नाव पुढं हे लंका वगैरे जे आहेत ते नंतर नाव आले, सिलोन नाव नंतर आलं, पण त्याचं जे नाव होतं ते मी अशोकाच्या ह्याच्यामध्ये. आपलं काय? आणि म्हणून धम्माचा दायाद व्हायचा असेल तर आपल्यापर्यंत जो वारसा बुद्ध धम्माचा आलेला आहे तो आपल्या पुढच्या पिढीला देणं, आपल्या मुलांना देणं, हे खऱ्या अर्थानं धम्माचा दायाद होणं आहे. बाबासाहेबांनी 5 नवे चंद्रपूरला दीक्षा दिली, नागपूरचं 5 लाख, चंद्रपूरचे 3 लाख आणि चैत्यभूमीचे 10 लाख. म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये 20 लाख लोकांनी बुद्ध धम्माचं स्वीकार केलं.
सम्राट अशोकानंतर सगळ्यात महत्वाचं जे काय केलेलं आहे ते बाबासाहेबांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला धम्म वारसा देणं म्हणजे खऱ्या अर्थानं धम्माचा दायाद बनणं आहे. केवळ भौतिक वारसा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी भौतिक वारसा आहे. त्याच्यासाठी कितीतरी भांडणं सुरू आहेत. भौतिक वारसा आहे तिथं भांडणं आहेत, पण धम्मासाठी भांडणं आहेत का? मी धम्माचा प्रचार करेल याच्यासाठी कुठं भांडणं? सामिष दायात झालेले आहेत लोक, धम्माचे दायात नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोगली पुत्ताचं अतिशय मोठं कार्य आहे की ज्यांनी देशोधडीला, देशोदेशीला अनेक भिक्षू लोकांच्या टीम तयार केल्या, त्या पाठवल्या आणि सम्राट अशोकाचा धम्म भारत भूमीमध्ये इजिप्त पर्यंत, ग्रीस पर्यंत, इथपर्यंत बुद्धाचा धम्म घेऊन गेले. रशियापर्यंत, चीनचा आपण जे म्हणतो की हे जे नंतर जे झालं, चीनमध्ये धम्म गेला, जपानमध्ये गेला, कंबोडियामध्ये गेला, मंगोलियापर्यंत धम्म गेला. याच्या पाठीमागं कोण असेल तर सम्राट अशोकाचा अतिशय मोठा अवतार आहे. मोगली पुत्तांचं अतिशय मोठं योगदान आहे. आणि असं म्हणतात की मग महामहेंद्र ज्यावेळेस गेला तिथं बोधी वृक्षाची एक फांदी घेऊन जायची होती. मोगली पुत्त तिस्साने सांगितलं की बुद्ध गायची जी काही फांदी आहे, बुद्ध गायचा जो बोधी वृक्ष आहे, त्याची फांदी आपण ठेवू. संघ मित्रा घेऊन गेली तिकडे. कोण घेऊन गेली फांदी? बोधी वृक्षाची फांदी संघ मित्रांनी घेऊन गेली. हा सगळा दैदिप्यमान इतिहास आपल्याला माहित आहे. आणि असं म्हणतात की मोगली पुत्ताचं जे काही अस्थी आहेत त्या सांचीच्या स्तूपामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. तर असा हा अतिशय मोठा बुद्ध कालोत्तर अनुयायी ज्याची सुरुवात आपण आज केली, मोगली पुत्त तिस्सा. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.